शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30,000 रुपये जमा. अखेर पीक विमा वाटप सुरू या जिल्ह्यांमध्ये. आता सोयाबीनसाठी 40,000, कापसासाठी 45,000, तुरीसाठी 30,000 या हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात. जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे कमी आले असेल किंवा आलेच नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची आनंदाची बातमी, 3,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर. तर आता सोयाबीनसाठी जे की इथं तुम्हाला पीक विमा मिळत आहे 30 ते 40,000 पर्यंत मिळत आहे. कापसासाठी 35 ते 45, तुरीसाठी 25 ते 30 पर्यंत, उडीद मुगासाठी 20 ते 25 आणि मक्यासाठी 20 ते 30 पर्यंत या पद्धतीने भरपाई इथं मिळत आहे. आता या जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेली आहे. यामध्ये जळगाव, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आता 30,000 रुपये हेक्टरपर्यंत जे की शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे. याचप्रमाणे आता पेंडिंग जे काही जिल्हे आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. तर आता जे काही वाटप सुरू झालेले जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर होऊन तात्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता या जे पीक विम्याची रक्कम आहे ते कोणाला जमा होत आहे? ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ज्यांच्या गावातील पंचनामे झालेले आहे. याचप्रमाणे सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांचा यामध्ये समावेश आहे. बँक खाते आधारशी लिंक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 72 तासाच्या ज्या शेतकरी बांधवांनी तक्रार केलेली आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता कोणाला पीक विम्याची भरपाई जास्त मिळणार आहे? ज्या शेतकरी बांधवांचं पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे, ज्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, 72 तासाच्या तक्रार केलेली आहे, पीक विमा भरलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल तर अशा पिकांना जास्ती भरपाई इथं देण्यात येत आहे. आता सध्याची ॲप्लिकेशनची स्थिती म्हणजे तुमचा अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे की अप्रूव्हल आहे व तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झाले हे पाहण्यासाठी पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती या. फार्मर कॉर्नरवरती क्लिक करा, मोबाईल नंबर टाका आणि अर्ज सबमिट करा. तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून जाईल की तुमचा अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे किंवा त्याचप्रमाणे तुमचा टोटल क्लेम किती तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा जमा झालेला आहे हे सविस्तर माहिती तुम्ही तिथून घेऊ शकता. किंवा पीक विमा कंपनीला तुम्ही तक्रार देखील करू शकता 14447 जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील. किंवा व्हॉट्सअप नंबरसुद्धा इथं आलेला आहे, यावरती हाय सेंड करून तुम्हाला सविस्तर माहिती येऊन जाईल की तुमचा क्लेम रिजेक्ट आहे की पेंडिंग आहे की कधीपर्यंत पीक विमा तुम्हाला जमा होईल. तर लगेच या व्हॉट्सअप नंबरवरती हाय सेंड करा. ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर अशाने लेखी अर्ज द्या. प्रति व्यवस्थापक जे काही शाखा व्यवस्थापक, प्रतिनिधी, पीक विमा कंपनी. त्याचप्रमाणे इथं कार्यालयाचा पत्ता जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सर्वच ठिकाणी पीक विमा ऑफिस आहे. पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज. आता याचप्रमाणे महोदय तुमचे नाव लिहायचे राहणार. तर हा जसाच्या तसा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज इथं लिहायचा आहे. याचप्रमाणे अर्जदार जे की शेतकरी आहे त्यांचे नाव, अर्ज क्रमांक, पिकाचे नाव, कोणते पीक आहे ते, पीक विमा भरल्याची तारीख ते मला द्यायची आहे, बँकेचे तुमचे नाव द्यायचे आहे. यानंतर मी या अर्जाद्वारे आपणास कळू इच्छितो की माझ्या भागातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असून अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही. कृपया माझ्या अर्जाची स्थिती तपासावी आणि पीक विम्याची रक्कम मिळवावी याचे स्पष्टीकरण द्यावे. यासोबत मी माझ्या पीक विम्याची अर्जाची प्रत 7/12 तरी कृपया अर्जावर योग्य ती कारवाई करून नुकसान भरपाई माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. आता सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर म्हणजे पीक विमा जी की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे ती 30,000 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होत आहे. आता वेगवेगळ्या पिकांसाठी लगेच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की पीक विमा तुमच्या खात्यात आला का, वाटप सुरू झालेलं आहे, लगेच